अंगणवाडी शिक्षिका, आशा वर्कर सगळ्यांनी आज आमदार अतुल बेनके यांची भेट घेतलेली आहे। नेमकी मागणी तुमची काय आहे? सर्वप्रथम तालुक्यातील सर्व अंगणवाडी सेविका, मदतनीस, मिनी सेविका, आशा वर्कर्स ताई, गटप्रवर्तक ताई आणि आर्जवस्त्री परिचर ताई आज या तालुक्यातील या ठिकाणी सगळ्या भगिनी आल्या होत्या। आज येण्याचं प्रयोजन असं आहे की शासनाच्या अगोदर खऱ्या अर्थानं या तालुक्याचे आमचे सर्वांचे लाडके भाऊ या ठिकाणी आदरणीय अतुल शेठ बेनके भाऊ या ठिकाणी सगळ्यात अगोदर त्यांनी आम्हाला सगळ्या भगिनींना या ठिकाणी आम्हाला या महिलांना भाऊबीज या ठिकाणी दिवाळीच्या निमित्तानं त्या ठिकाणी दिली, त्याच्याबद्दल मी त्यांचं प्रथमतः आभार व्यक्त करतो। 21 दिवसाचा संप आशा वर्कर्स भगिनींचा, गटप्रवर्तकांचा भगिनींचा झाला। त्यांना त्या ठिकाणी 7,000 रुपयाची आणि 10,000 रुपयाची मानधन वाढ त्या ठिकाणी देण्याचं शासनाने त्या ठिकाणी मान्य केलं। आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी त्या ठिकाणी ते लिखित स्वरूपामध्ये दिलेलं आहे। त्याचबरोबर स्त्री परिचारांचा प्रस्ताव 6,000चा त्या ठिकाणी आहे, तो प्रस्ताव सुद्धा वित्त खात्याकडे त्या ठिकाणी गेलेला आहे। आणि म्हणून त्याचप्रमाणे अंगणवाडी सेविका, मदतनीस सुद्धा अंगणवाडी कर्मचारी हे तळागाळामध्ये काम करतात, आशा वर्कर सुद्धा तळागाळामध्ये काम करतात, स्त्री परिचर सुद्धा तळागाळामध्ये काम करतायत। त्यांना सुद्धा या योजना कर्मचाऱ्यांच्या बाबतीमध्ये त्या ठिकाणी काम करत असताना अंगणवाडीत सुद्धा गेले 40 वर्षामध्ये जी काही ज्या पद्धतीने वाढ झाली पाहिजे ती वाढ झालेली नाही। परंतु अतुल दादांच्या माध्यमातून आणि सर्वच तालुक्यातील जे काही महाराष्ट्रातील सर्व आमदार जे आहेत यांना आम्ही निवेदन देऊन त्या ठिकाणी आमच्या मागण्या अधिवेशनामध्ये त्या ठिकाणी मंजूर व्हाव्यात। प्रमुख मागणी ही आहे की जे काही आशा आणि गटप्रवर्तकांना त्या ठिकाणी जी मानधन वाढ झाली आहे त्याचा शासन आदेश निघाला पाहिजे। अर्धवेळ परिचारांचा जो काही 6,000चा प्रस्ताव आहे तो शासन आदेश निघाला पाहिजे आणि अंगणवाडी कर्मचाऱ्यांना त्या ठिकाणी केमन वेतन मिळालं पाहिजे, त्याचबरोबर ग्रॅज्युटी मिळाली पाहिजे, पेन्शन मिळाली पाहिजे आणि लहान मुलांच्या आहारामध्ये त्या ठिकाणी चांगल्या प्रतीचा आहार मिळून त्या ठिकाणी दरवेळ त्याच्यामध्ये वाढले पाहिजेत। या निमित्ताने या ठिकाणी आज आमदार साहेबांच्या बंगल्यावरती या ठिकाणी आम्ही येऊन ही मागणी त्यांना निवेदनाच्या स्वरूपामध्ये त्या ठिकाणी देत आहोत। सदरच्या मागण्यांच्या बाबतीमध्ये लक्षवेधीमध्ये त्या ठिकाणी हे प्रश्न ठेवून त्या बाबतीमध्ये आवाज उठवावा, आजच्या निमित्ताने ही आम्ही मागणी करीत आहोत। तुमचे प्रश्न अधिवेशनामध्ये मार्गी लागले नाही तर पुढची भूमिका काय असेल? जर या ठिकाणी जर आमच्या अधिवेशनामध्ये मागणी जर त्या ठिकाणी जर पूर्ण जर झाल्या नाही तर नक्कीच महाराष्ट्रामध्ये नव्हे तर देशभरामध्ये सर्व अंगणवाडी कर्मचारी पेटून उठतील, चांगल्या पद्धतीने संघर्ष करतील। बेमुदत संपाची हाक आज आम्ही या ठिकाणी देत आहोत। आशा वर्करच्या वतीने पुन्हा देशभरातला संप आम्ही या ठिकाणी जाहीर करू। अर्धवेळ स्त्री परिचारांचा सुद्धा त्या ठिकाणी संप जाहीर करू आणि सगळ्या ताई माई अक्का सगळ्या एका ताकदीनं त्या ठिकाणी बहिणी लढून त्या ठिकाणी शासनाला त्या ठिकाणी नक्कीच येणाऱ्या कालावधीमध्ये आम्ही संघर्ष करण्याची भूमिका शासनाला देत आहोत। आमदार बेनके यांनी तुम्हाला काय शब्द दिला? माननीय बेनके साहेबांनी ज्या पद्धतीने तालुक्यातील या सर्व माता भगिनींना या ठिकाणी भाऊ या नात्यानं जी काही भूमिका त्यांनी खऱ्या अर्थानं तयार केलेली आहे की जी काही पेन्शनची जी भूमिका आहे ती पेन्शनची भूमिका जरी मला मिळत असली म्हणजे आमदार साहेबांना मिळत जरी असली तर येणाऱ्या कालावधीमध्ये ज्या पद्धतीने भाऊ या बहिणींसाठी दिवाळीला भाऊबीज ज्या पद्धतीने देत असतो त्या पद्धतीनं पेन्शन मधला सुद्धा काही भाग त्या ठिकाणी ह्या गरीब महिलांना देण्याचा त्यांनी मान्य या ठिकाणी केलेला आहे। आणि नक्कीच आम्हाला विश्वास आहे की ज्या पद्धतीने भाऊबीज शासनाच्या अगोदर पोहोचते तशीच आमदार भाऊ सुद्धा ते सत्तेवरती असेल किंवा सत्तेच्या बाहेर जरी असले तरी भाऊ म्हणून नक्कीच त्यांची भूमिका त्यांनी आज जी मांडली, जी योजना चांगल्या पद्धतीने बनवलेली आहे ती नक्कीच महिलांपर्यंत त्या ठिकाणी पोहोचेल। आणि त्याच निमित्तानं मी महाराष्ट्रातील सर्व आमदारांना विनंती करत आहे की ज्या पद्धतीनं अतुल दादांनी जी भूमिका घेतलेली आहे तशा पद्धतीची भूमिका नक्कीच महाराष्ट्रातील सर्व आमदारांनी जर घेतली तर साहजिकच महाराष्ट्रातल्या भगिनी आपल्या खांद्याला खांदा लावून त्या ठिकाणी नक्कीच त्या ठिकाणी आपला भूमिका बजावून त्या ठिकाणी योगदान देण्याचा प्रयत्न करतील। इथे आले आशा वर्कर, अजून कोण? आशा वर्कर्स ताई आहेत, गटप्रवर्तक भगिनी आहेत, अर्धवेळ स्त्री परिचर आहेत, अंगणवाडी सेविका, मदतनीस, मिनी सेविका या सर्वही भगिनी या ठिकाणी आलेल्या आहेत। साधारण किती महिला या ठिकाणी आल्या? आज तालुक्यामध्ये जवळपास 1200 अंगणवाडी सेविका आहेत, त्याच्यातल्या काही 600-700 महिला या ठिकाणी आल्या। त्याचबरोबर आशा वर्कर्स या ठिकाणी आहे 350 आशा वर्कर्स आहेत, गटप्रवर्तक 22 आहेत, अर्धवेळ स्त्री परिचर 40 महिला आहेत। यांच्या वतीनं काही महिला 600-700 महिला या ठिकाणी पोहोचलेल्या आहेत। नमस्कार। अंगणवाडी कृती समितीच्या वतीने आणि शालेय पोषण आहार कर्मचारी असतील, आशा गट प्रवर्तक असतील, या सर्वांच्या वतीने खरं तर आमदार साहेबांना आज पत्र देण्यात आलं। खरं तर या पत्राचा इश्यू असा होता की गेले 40 वर्ष अंगणवाडी संघर्ष करतात, गेले 10-20 वर्ष आशा सेविका संघर्ष करतात, शालेय पोषण आहार गेले 10-20 वर्ष संघर्ष करतात, परंतु त्या संघर्षातून त्यांना जास्त काही मिळत नाही। परंतु या वेळेचा संघर्ष आरपारचा आहे।
खरं तर 288 जे आमदार आहेत त्यांना पत्र देण्याचं निमित्त असंच होतं की ज्या मागण्या वर्षानुवर्ष करतायत, म्हणजे शासकीय कर्मचाऱ्याची दर्जाची मागणी 40 वर्षापासूनची आहे, किंवा मानधनाची मागणी होती आशा गट प्रवर्तकांची, नक्कीच त्याचा जाहीर केलेले, परंतु शासन असे निघणं बाकी आहे, तो जाहीर करावा. या सर्व मागण्यांना घेऊन खरं तर निवेदन आज दिलेले आमदार साहेबांनी या सर्व 288 आमदारांना महाराष्ट्रातल्या कृती समितीच्या वतीने पत्र देत आहोत. परंतु या पत्रावरच आम्ही थांबणार नाहीत. 4 तारखेपासूनचा बेमुदत आपण संप चालू करतोय. खरं तर या संपाची अशी 4 तारखेपासून तुम्ही जो संप करणार, या संपामध्ये कोण कोण सहभागी होणार आहे? अंगणवाडी सेविका नक्कीच सहभागी होणार आहेत, मदतनीस सहभागी होणार आहेत, आणि त्याच्यानंतर जर आमचा JR निघाला नाही तर आशा सेविका देशव्यापी संपामध्ये उतरेल. या सर्व योजना कर्मचाऱ्यांमध्ये जे मोडतात ते सगळे सहभागी होतात. आता तुम्हाला माहिती असेल डाटा एंट्री ऑपरेटरचा पण संप चालू आहे, कारण ही योजना कर्मचाऱ्यांमध्ये मोडतात. या सर्व योजना कर्मचाऱ्यांचा लढा आम्ही ताकदीने लढणार आहोत. खरं तर या 288 आमदारांना आमचा इशारा आहे की येत्या अधिवेशनात जर या 288 सत्तेतले असो वा सत्तेच्या बाहेरचे असोत, यांनी जर हा प्रश्न लावून धरला नाही तर त्या तालुक्यांमध्ये आमची चांगली योजना कर्मचाऱ्यांची संख्या आहे, त्यामुळे मतदान नक्कीच आमच्याकडे आहे. त्या मतदानाच्या रूपाने येत्या काळात या सर्व पक्षांच्या आमदारांना आम्ही आमच्या जर विरोधात निर्णय केला तर या त्यांची धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. खरं तर या निमित्ताने सांगू शकतो की ही शेवटची लढाई आमची, ही आरपारची लढाई आम्ही करत आहोत. त्याच्यामुळे आम्ही आमचा कृती समितीचा झेंडा रोवूनच एका ठिकाणी बसणार. भले महामुक्काम करण्याची वेळ जरी महिलांवरती आली तरी ती पण तयारी आम्ही केलेली आहे. आम्ही घरच्या डबे भाकरी बांधून हा संघर्ष करणार आहोत. त्यामुळे ही लढाई आरपारची आहे. त्या निमित्ताने सर्व आमदारांना आवाहन करतो की त्यांनी या अधिवेशनामध्ये कोणती दीर्घाई न करता यामध्ये निर्णय घ्यावा. आणि मुख्यमंत्री साहेबांना पण माझी विनंती आहे, सरकारमधल्या उपमुख्यमंत्री अजितदादा असतील, फडणवीस साहेब असतील, या सर्वांनी मिळून ताईमाई हक्कांना या अधिवेशनामध्ये न्याय द्यावा. आणि JR निघाल्याशिवाय आम्ही माघार घेणार नाही, एवढं बोलतो. आणि चैतन्य ज्वेलर्स जुन्नर तालुक्यात प्रथमच जुन्या दागिन्यांमध्ये 0% घट. चैतन्य ज्वेलर्स दीपावली महोत्सव 2023. जुन्नर तालुक्यात प्रथमच जुन्या दागिन्यांमध्ये 0% घट. ऑफर कालावधी फक्त 5 नोव्हेंबर ते 27 नोव्हेंबर. मोडीत घट नाही आणि भावातही फरक नाही. जुने कोणत्याही सोनाराकडील दागिने घेऊन या व नवीन तयार HUID क्रमांक असलेले दागिने घेऊन जा. फक्त मजुरीच्या बदल्यात नवीन दागिने खरेदी करा. चैतन्य ज्वेलर्स दीपावली महोत्सव 2023. ऑफर कालावधी फक्त 5 नोव्हेंबर ते 27 नोव्हेंबर पर्यंत. मुख्य शाखा मुंजावा चौक, ओतूर. संपर्क क्रमांक 9890 25 63 45. शाखा नंबर 1 त्रिमूर्ती मंगल कार्यालय, नाशिक रोड, आळेफाटा. संपर्क क्रमांक 89 56 36 36 37. चैतन्य ज्वेलर्स आमच्या सर्व ग्राहकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.